कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे। केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं, मात्र सध्या अजून सुद्धा कूलिंग ऑपरेशन हे सुरू आहे। कोल्हापूरच्या खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजच्या पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली होती आणि हीच आग पुढे केशवराव भोसले नाट्यगृहाला सुद्धा लागलेली आहे आणि नाट्यगृह आहे ते संपूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हे नाट्यगृह आहे ते बांधलेलं होतं। सध्या दोन दृश्य आपल्याला बघायला मिळतात। नाट्यगृह जळून खाक झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। भीषण अशी आग या नाट्यगृहाला लागलेली आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते अजून सुद्धा कूलिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत ते अथक प्रयत्नांनंतर त्यांना आग विझवण्यामध्ये यश आले आणि अजून सुद्धा हे कूलिंग ऑपरेशन आपल्याला बघायला मिळत आहे। तरी दोन दृश्य अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा या नाट्यगृहाची आज पाहणी केलेली आहे। शाहू महाराज छत्रपती आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। हसन मुश्रीफ दिसत आहेत। खरं तर कार्यक्रमांसाठी इथे मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते, मात्र आज आग लागल्यानंतर नेत्यांची गर्दी सुद्धा आज इकडे आपल्याला बघायला मिळते। सतेज पाटील यांनी सुद्धा या नाट्यगृहाला भेट दिलेली आहे। आपल्यासोबत शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत। शेखर, खरं तर कोल्हापूरसाठीच नाही तर असंख्य नाट्यप्रेमी असतील, कलाकार असतील, प्रेक्षक असतील, सगळ्यांसाठी ही दुःखद बातमी आहे। खरं तर आज तिकडची नेमकी परिस्थिती काय आहे? अमित, मी सध्या खासबाग मैदानावरती उभा आहे आणि मी सुरुवातीला काही दृश्य जे आहे ते दाखवूया आपण प्रेक्षकांना। ज्या खासबाग मैदानाच्या समोर जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ पूर्णपणे या आगीमध्ये उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते। ज्या व्यासपीठावरती बसून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्त्या अनेक अनुभवल्या पाहिलेल्या आहेत, तेच व्यासपीठ आता या ठिकाणी जळून खाक झाल्याचं आपण ही सगळी दृश्य पाहतोय। आणि जी भिंत मागे जी दिसते ती भिंत केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत आहे। ज्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये अनेक असे कलाकार घडले, अनेक कलाकारांचे शो त्या ठिकाणी पार पडलेले आहेत। तेच केशवराव भोसले नाट्यगृह देखील आगीमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या सगळ्या माध्यमातून खरं तर आपण माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत, त्यांच्याकडून देखील या संदर्भातल्या माहिती आम्ही घेऊयात। खरं तर एक मोठी हानी जी आहे ती कोल्हापूरची, एक मोठी वास्तू, कला आणि क्रीडा या दोन्हीचा मिलाप घालणार एक ठिकाण म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं। एकीकडे कुस्तीचं मैदान, दुसरीकडे कलेसाठी ओळखलं जाणारं केशवराव भोसले नाट्यगृह। कशा पद्धतीने ही हानी जी आहे ती कोल्हापूरकरांची? ही हानी अतिशय म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला हा मोठा मनस्वी धक्का झाला आहे। फक्त या क्षेत्रातील नाही तर कोल्हापुरातला प्रत्येक नागरिक काही ना काही निमित्तानं केशवराव भोसलेशी जोडला गेलेला आहे। गेल्या 100 वर्षामध्ये तो मनुष्य अतिशय दुःखी झाला आहे। त्याला म्हणजे त्याच्या वेदना त्याला व्यक्त करताना सुद्धा त्याला हे झालं। आज कोल्हापूर अक्षरशः निराशेच्या ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये आहे, दुःखाच्या सागरात अक्षरशः बुडालेला आहे कोल्हापूर। तर जेव्हा कानावरती ही प्रत्येक कोल्हापूरकरांच्या पडत होती ही गोष्ट की खासबाग मैदानाच्या बाजूचं स्टेज जळायला सुरुवात झालेली आहे, पुढं ती आग केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत पोहोचलेली आहे, त्यावेळीची सगळी चलबिचल आणि सगळ्यांची धाव जी आहे ती या मैदानाकडे खरं तर पाहायला मिळत होती। जिथं जागा मिळेल तिथून हे क्षण जो आहे तो पाहत होते, अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। तो क्षण खरंच कोल्हापूरकरांना काल झोप लागली असेल? नाही, झोप लागलीच नाही। ह्याचं कारण म्हणजे ज्यावेळेला पहिल्यांदाच केशवराव भोसलेला आग लागली त्यावेळेला लोकांना वाटलं की छोटी आग आहे, पण नंतर ही आगीचं जे अकराळ विकराळ आणि जे मोठं विद्रूप जे मोठं हे झालं रूप झालं, ते जे व्हिडिओ जसे सोशल मीडियावर यायला तसे सगळ्या कोल्हापूरच्या लोकांनी इकडे धाव घ्यायला चालू केली। प्रत्येक ठिकाणाहून कोल्हापूर लोक बघत होते की अरे हे फार पेटलेलं आहे, हे फार वाईट घटना घडलेली, असं व्हायला नको पाहिजे होतं, हे काय असं कसं घडलं, ह्याच्या अनेक शंका कुशंका लोकांच्या मनामध्ये येऊ लागल्या। आणि अक्षरशः कोल्हापूरची रात्री लोक प्रत्येकजण आठवणीनं हळहळत होतं, हे असं का घडलं, असं व्हायला नको पाहिजे होतं, असं कोल्हापूरच्या लोकांना वाटत। आणि ते अक्षरशः रात्रभर झोपले नव्हते। म्हणजे त्या दिवशी नीरज चोप्राची इकडे मॅच सुरू होती आणि इकडं ही घटना होती। म्हणजे इकडं लोकांना नीरज चोप्राची मॅच होती, पण इकडं कोल्हापूरचं हे जे सांस्कृतिक आणि कलेचं आणि जे क्रीडा क्षेत्रात जे हे झालंय ते इतकं दुःख होत होतं ना की त्यामध्ये अक्षरशः कोल्हापूरच्या लोकांना फार म्हणजे सगळ्यांना त्रास झाला त्याचा। खरं तर केशवराव भोसले नाट्यगृह आपल्याला शेखर, निश्चित तुम्ही सोबतच राहा। दरम्यान कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या नाट्यगृहाचा इतिहास ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया।
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाट्यगृहाची उभारणी 1913 ते 1915 या काळामध्ये केलेली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं पूर्वी पॅलेस थिएटर असं नाव होतं. नाट्यगृहाची रचना पॅलेस प्रमाणे आणि दगडी बांधकामात करण्यात आलेली आहे. 20 फूट बाय 35 फूट भव्य असा हा रंगमंच आहे. आवाज घुमण्यासाठी रंगमंचा खाली 10 फूट खोल पाण्यानं भरलेला खड्डा आहे. प्रेक्षकांना नाट्यगृहाच्या कोणत्याही ठिकाणी बसून नाटक स्पष्ट पाहता यावं आणि आवाज स्पष्ट येईल अशी सुद्धा रचना आहे. महाराष्ट्रातलं एक देखणं नाट्यगृह म्हणून आज सुद्धा याकडे पाहिलं जातं. कालांतराने संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं नामकरण करण्यात आलं. दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या नाट्यगृहात पुन्हा नव्याने उभारण्याची मागणी नाट्यकर्मींसह राजकीय नेते सुद्धा करत आहेत. एक छानपैकी मी केशवराव म्हणून एक नाटिका पण इथे सादर होणार होती आणि हे सगळं बघायचं अशाच याच्यामध्ये आम्ही होतो. हा जो इतिहास घडून गेलेला आहे पूर्वी तो आपल्या समोर हे सगळे कलाकार मांडणार आहेत, तर ते औत्सुक्य माझ्याकडे होतंच. परंतु आता हे सगळं बघताना आता हा इतिहास आपल्याला लवकरात लवकर पुन्हा करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पण डोक्यात आहे. पण कलाकार हा कधी स्वस्त बसणार नाही. शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे तो हे नाट्यगृह अर्थात शासन आणि महानगरपालिका 100% चांगलंच काम करत आलेत आणि याच्यापुढेही चांगलंच काम करणार. हे थिएटर 1 वर्षाच्या आत उभं राहायला पाहिजे. आपण स्वतःला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपण काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत, काय जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला माहीत नाही आहे, पण अग्निशमक ज्या पद्धतीने यायला पाहिजे तेवढे आले नाहीत. तुमचं म्हणणं आहे माणसं तेवढं कामगारसुद्धा उपलब्ध नव्हते. तर हे सगळे ज्याला हा शब्दच परफेक्ट आहे, हा प्रोटोकॉल्स, ह्याचं आपण केव्हा त्याचं चिंतन करणार आहे. आज तुम्ही म्हणजे आता पुराच्या पाठोपाठ ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. कुठेतरी आपण बसावं लागणार आहे आणि हे संरक्षणाचे प्रोटोकॉल्स ठरवावं लागतील. आणि कोल्हापुरात ही गोष्ट घडते आणि ते सुद्धा शाहू महाराजांच्या नगरीत घडते. खरोखरच म्हणजे एकदम वेदना दे ही बाब असं म्हणतात काही चुकीचं. चौकशी तर करूच, चौकशी करू. आता मला असं सांगण्यात आलं की बाबा मागची जी बाजू जनरेटरची होती तिथून आग सुरू झाली आणि याचा फार मोठा परिणाम आणि कसल्याही अग्निशमनाला ती आग दाद देत नव्हती. आपण चौकशी करू. परंतु आता आपल्यासमोरचं आव्हान आहे की असंच नाट्यगृह आम्ही उभा करून दाखवू. कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असं केशवराव भोसले नाट्यगृह होतं. अत्यंत दुर्दैवी घटना आज या ठिकाणी झालेली आहे. आम्हाला देखील उभं राहून पाहण्याशिवाय दुसरं काही करता आलेलं नाही. काय राहिलं आहे असं म्हणता येत नाही. 50 कोटीच्या आसपास या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी आज तातडीनं या ठिकाणी 10 कोटीचं अनुदान मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि तातडीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी या ठिकाणी बोललेलो आहे. त्यांनी देखील भरीव अनुदान या ठिकाणी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे केशवराव भोसले परत एकदा पूर्व परिस्थितीत आणण्याचं आमचं काम आहे. सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत. शेखर, खरं तर अत्यंत देखणी अशी ही वास्तू ही सगळ्यांसमोर इतके वर्ष आपण ही बघितलेली आहे. याची नेमकी रचना कशी होती? याच्या मागे मैदान आहे कुस्तीचं, पुढे नाट्यगृह, ती रचना नेमकी कशी होती? अमित, मी सगळ्यात पहिला ही रचना सुरुवातीला दाखवतो दृश्यांच्या माध्यमातून. मी सध्या उभा आहे ते कोल्हापुरातील खासबाग मैदानाचा आखाडा आहे, ज्या ठिकाणी कुस्त्या ज्या आहेत त्या अनेक महत्त्वाच्या मल्लांच्या झालेल्या आहेत. तोच आखाडा आपण पाहतोय आणि आपण बाजूला ही प्रेक्षक गॅलरी पाहतोय. प्रेक्षक गॅलरी देखील अशा पद्धतीची आहे. जवळपास 20,000 लोक या ठिकाणी एकाच वेळी ही कुस्ती जी आहे ती विना अडथळा खरं तर पाहू शकत होती. कुणालाही कुठल्याही अँगलला बसलं तरी ती कुस्ती स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीची रचना केलेली ही खासबाग मैदान आहे. आणि त्याच खासबाग मैदानाच्या बाजूला खरं तर शाहू महाराज स्वतः या ठिकाणी बसत होते आणि त्यांनी अनेक कुस्त्या ज्या आहेत याच व्यासपीठावरून बसून पाहिलेल्या आहेत. अनेक मल्ल दिग्गज मल्ल झालेले आहेत त्यांनी पाहिलेले आहेत आणि तेच व्यासपीठ सध्या आपण हे या ठिकाणी आगीमध्ये उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं. आणि बाजूला ही जी भिंत दिसते ही भिंतीच्या पलीकडची जो संपूर्ण भाग आहे तो
केशवराव भोसले नाट्यगृह आहे आणि ते नाट्यगृह देखील पूर्णपणे याच आगीचा पेट पुढे वाढल्यामुळं पूर्णपणे ते देखील उद्ध्वस्त झालेलं आहे। मी सगळ्यात पहिला या सगळ्या नाट्यगृहासंदर्भात आणि इथल्या मैदानासंदर्भात माहिती देण्यासाठी स्वतः ज्येष्ठ पत्रकारांच्याकडे जाईल। खरं तर कधी ही सगळी रचना सुरुवात झाली, शाहू महाराजांचा खरं तर क्रीडा आणि कला क्षेत्राला खूप सारा प्रोत्साहन द्यायचे त्यावेळी, त्यानंतरची ही सगळी बांधणी, कसं त्यावेळीचं वातावरण होतं, कशी ही निर्मिती त्यावेळी? राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर हे शहर कला क्रीडा नगरी व्हावी आणि सर्वसंपन्न व्हावी अशी ह्या दृष्टीने शाहू महाराजांनी प्रयत्न केले होते। शाहू महाराज ज्यावेळेला युरोपच्या दौऱ्यावर ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला त्यांनी तिथं एक मैदान बघितलं होतं आणि त्याशिवाय तिथला ऑपेरा बघितला होता आणि ह्या ठिकाणी हे एक मोठं मैदान कुस्तीसाठी व्हावं आणि इथं मोठं नाट्यगृह व्हावं, हे एकाच ठिकाणी व्हावं यासाठी शाहू महाराजांनी स्वतःची जी खास बाग होती, जिथं शाहू महाराजांची बाग म्हणून समजली, ती खास बाग मोडली आणि ह्या ठिकाणी शाहू महाराजांनी इथं आपलं खासबाग मैदान आणि पॅलेस थिएटरची उभारणी केली आणि कालांतराने त्याचं नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झालं। तर याच नाट्यगृहामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे आणि आपण जिथं उभं आहे त्या खासबाग मैदानावरती देखील अनेक मल्लांनी त्या ठिकाणी आपली कला सादर केलेली, खेळ सादर केलेले, त्या सगळ्यावरती कशा पद्धतीने थोडक्यात माहिती? शाहू महाराजांनी ज्यावेळेला इथं पॅलेस थिएटरची उभारणी केली त्यावेळेला इथं सगळी संगीत नाटकं होती, त्यावेळेला विद्युत लाईटची सोय नव्हती आणि अशा वेळेला बत्तीच्या उजेडामध्ये ही नाटकं व्हायची। संगीत जे कलाकार होते त्यामध्ये केशवराव भोसले असतील, बालगंधर्व किंवा त्याकाची जे दिग्गज कलाकार असतील यांना वन्स मोर मिळायच्या। पहाटेपर्यंत इथं संगीत नाटकाचे प्रयोग होत होते। काळ बदलला, नाटकाचा काळ बदलला, मोठी नाटकाविषयी 3 नाटकं आणखी नाटकं झालीत आणि मग परत फिरता रंगमंच, सरकता रंगमंच हे सुरू झालं। प्रभाकर पंचीकरांचं तो बी नवेच नाटक इथंच झालं। काशीनाथ घाणेकरांचं जे अश्रूंची झाली फुले हे नाटक इथंच झालं। श्रीराम लागूंचं आपलं नटसम्राट हे नाटक इथं झालं। नाना पाटेकरांचं पुरुष हे नाटक झालं। लक्ष्मीकांत बेर्डेंचं टूर बिघडले स्वर्गाचे दार ही नाटकं झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोरूची मावशी हे विजय चव्हाणांचं नाटक इथं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गेल्या 20 वर्षामध्ये भरत जाधवांचं यांचं सही रे सही हे नाटक आहे, हे दिवसाला 3-3 शो व्हायचं, म्हणजे हाऊसफुल नाटक असायचं। ह्या फक्त नाटकावरच नाही तर अनेक दिग्गज कलाकारांच्या, देशभरातील दिग्गज कलाकारांच्या इथं संगीत मैफली, त्यानंतर कव्वाली, मुशायरा, व्याख्याने, राजकीय, सामाजिक ह्या सर्व क्षेत्रांच्या इथं सभा वगैरे सगळ्या इथं व्हायच्या। आणि या खरं तर आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी अनेक मल्लांच्या कुस्त्या झालेल्या आहेत, ज्या स्वतः शाहू महाराजांनी देखील काही कुस्त्या जे ते पाहिले, त्यातले काही नाव काही सांगता येईल? खासबाग मैदानची ज्या वेळेला कुस्तीचं ज्यावेळेला मैदान उभारलं झालं त्यावेळेला जगप्रसिद्ध गामाचा भाऊ छोटा गामा आणि इमाम बक्षे ह्या दोघांच्या कुस्ती इथे झाली। निशेष शेखर, एकंदर मोठा इतिहास खरं तर या वास्तूला लाभलेला आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश घाडगे यांचे सुद्धा आभार। दरम्यान कोल्हापुरातील या नाट्यगृहाला ज्यांचं नाव दिलं गेलेलं आहे ते केशवराव भोसले नेमके कोण होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठी नाट्यसृष्टीतील एक ज्येष्ठ गायक आणि अभिनेते म्हणून त्यांची ओळख। केशवराव भोसलेंचा जन्म 9 ऑगस्ट 1980 साली आणि मृत्यू हा 4 ऑक्टोबर 1921 साली झाला। केवळ 31 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या भोसलेंनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। केशवरावांच्या मधुर आवाजामुळे प्रेक्षकांनी संगीत सूर्य ही त्यांना उपाधी दिली होती। याच नाट्यगृहामध्ये केशवराव भोसलेंचं मानापमान हे प्रसिद्ध नाटक सुद्धा पार पडलेलं आहे। दर्यादरच्या भूमिकेमध्ये केशवराव भोसले हे याच नाट्यगृहामध्ये दिसलेले होते।